माननीय CP सर यांच्या आदेशान्वये आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे। या अनुषंगाने आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला कळवलं होतं की डुप्लिकेट हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आमचे ट्रॅफिक टीम आणि पोलीस स्टेशन यांनी त्याचा मागोवा घेतला असता आम्हाला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत असाल की साहित्य मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये हेल्मेट आहेत, ते दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट प्रतीचे आहेत, जे आपण आताच पाहिलेलं आहे। आमचं आव्हान आहे सर्व नागरिकांना, आपल्या जीवासाठी हा आमच्या वतीने चाललेला प्रयत्न आहे। कृपया आपण जे कुठलं हेल्मेट घेणार आहे ते उच्च प्रतीचं चांगलं आणि ऑथराइज्ड कंपनीचंच घ्यावं आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यावं, जेणेकरून आपला जीव धोक्यात येणार नाही। यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की चांगले हेल्मेट्स खरेदी करा। बनावट हेल्मेट आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे, तर आता आपण कसा तपास करणार आहे, कुठे पत्रव्यवहार करणार आहे? याचा आम्ही बॅकवर्ड लिंकेज काढत जाऊन कुठं बनलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागं कोण कोण आहे आणि या प्रकारे अजून कोण मॅन्युफॅक्चर करते तिथपर्यंत आम्ही निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न करू। अधिकृत विक्रेत्यांची काही आपली काही यादी वगैरे असेल काही असेल? अधिकृत विक्रेत्यांची यादी डीलर्स यांच्याकडे आहे आणि ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला या गोष्टी मिळून जातील। आपण ज्या प्रकारे लोकांना आवाहन केलं होतं की 24 तारखेपासून हेल्मेट सक्ती, कारण जो ॲक्सिडेंट रेट आणि फॅटॅलिटी बघितल्यानंतर आपण मागे सांगितल्याप्रमाणे करणं गरजेचं होतं म्हणून आपण ते हेल्मेट केलं। पण त्याचा फायदा घेऊन काही लोक जे अधिकृत नाही असे हेल्मेट विकत आहेत असे आम्हाला बातम्या मिळाल्या, त्या माहिती मिळाली। त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन आम्ही स्वतः ट्रॅफिक विभागाने रेड केली। त्या ठिकाणी आता साठा मिळालेला आहे आणि त्याचं संबंधित विभागाकडून पडताळणी करून आणि पुढील कारवाई करत आहोत आम्ही। आपण या ठिकाणी हेल्मेटचं प्रॅक्टिकल केलं आहे, काय आढळलं यामध्ये? आता प्रत्यक्षदर्शीने जे आपण हेल्मेट त्याची पडताळणी केली, तर आता जे फिजिकल टेस्ट केले त्याच्यावरून तर ते हेल्मेट वापरणे योग्य नाही हे दिसतं आहे। तरी पण आपण क्वालिटी कंट्रोल यांच्यामार्फत सगळे जे काही पडताळणी असेल ती करून आणि पुढील कारवाई करत आहोत। हेल्मेटचे संपूर्ण साहित्य कुठून तिथून आले असेल? ते बाहेरच्या महाराष्ट्राबाहेरून आलेले आहेत, त्याचे आपण सगळे तपास करायचा आहे अजून। परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला, अमरावतीकरांना एकच आव्हान करेल की हेल्मेट कंपल्सरी आहेत। पोलीस कारवाई करायची म्हणून नाही, तुमच्या जीवितासाठी ते अपील आहेत की तुमचा जीव वाचावा म्हणून ते हेल्मेट तुम्ही वापरावं असं अपील केलेले आहेत। आणि त्याच्यासाठी तुम्ही आपल्या स्वस्तातलं कुठलंही तरी जे हेल्मेट योग्य नाही ते हेल्मेट घेऊन आपल्या जीवाशी पुन्हा खेळ करू नये। आपण ऑथराईज कंपनीचं आणि चांगलं हेल्मेट ऑथराईज डीलरकडूनच हेल्मेट घ्यावं की जेणेकरून आपण जो उद्देश आहे आपला जीव वाचवण्याचा तो उद्देश साध्य होईल। अन्यथा आपण जर चालू हेल्मेट घेतले कुठून तरी आपल्या जीवाला तोच धोका पुढे संभवतो। आणि म्हणून मी सर्व जनतेला, अमरावतीकरांना अपील करेल की त्यांनी ऑथराईज डीलरकडून आणि ऑथराईज हेल्मेटच विकत घ्यावे, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवाची शाश्वती मिळेल।